देवीच्या कथा नेहमी प्रकाशातून जन्म घेत नाही तर काही अंधाराच्या हृदयातून जन्मतात। दक्षाने केलेल्या यज्ञात भगवान शिवांचा अपमान झाला आणि त्या अपमानाचा खोलगाव माता सतीच्या हृदयावर बसला। त्या क्षणी सतीने एक निर्णय घेतला। ती सावकाश त्या अग्निकुंडात उतरली, जणू स्वतःचा अंत करून संपूर्ण सृष्टीचं नवतेज पेटवत होती। शिवांनी हे पाहिलं तेव्हा ते फक्त दुःखी नव्हते, ते तांडव होणाऱ्या ब्रह्मांडासारखे होते। त्यांनी सतीचं निर्जीव शरीर उचललं आणि नक्की काय होईल हे कोणालाच माहिती नव्हते। त्यांच्या रुद्रतांडवाने पर्वत हलले, आकाश फाटलं, दिशा हादरल्या, संपूर्ण सृष्टीचा सर्वनाश होईल असं वाटत असतानाच विष्णूंनी सुदर्शन चक्र उधळलं आणि सतीचं पावन शरीर अवयवांमध्ये विभक्त झालं आणि हे अवयव संपूर्ण भारतीय उपखंडात पडले। जिथे हे पडले तिथे शक्ती जागृत झाली। ते स्थळ बनले शक्तीपीठ, मातेच्या शक्तीचं शाश्वत दरबार। आज आपल्या यात्रेचा प्रारंभ 5 शक्तीपीठांपासून। सतीच्या रूपाचे 5 प्रतीक। अमरनाथ मध्ये तिचा कंठ आहे, बर्फात गोठलेला, पण सत्याचा आवाज आजही तिथे कंपन निर्माण करतो। हिमाचल येथील ज्वालाजी इथे देवी सतीची जीवा पडली आणि ती जीवा अग्निरूप झाली, जी आजही कोणत्याही इंधनाशिवाय जळते। ही दिव्य अग्नी म्हणजे देवीच्या सत्याचा श्वास आहे। मथुरेत कात्यायनी स्थळी सतीचे केस पडले। केस म्हणजे मुक्ती, स्वातंत्र्य आणि अविरत वाहणारी स्त्री शक्ती। काशीच्या विशालाक्षी पीठात तिच्या कुड्या पडल्या आणि काशीच्या प्रत्येक कार्तिक, प्रत्येक शंखनादात तिच्या कुड्यांची झंकार अजूनही जाणवते, जणू देवी स्वतः प्रत्येक प्रार्थना ऐकते। आणि प्रयागच्या ललिता पीठात सतीची बोट आहे। सृष्टीची कला जणू त्या पाण्यावरून वाहते। त्रिवेणी संगमाची प्रत्येक लाट तिच्या स्पर्शाने पवित्र झाली आहे। ही केवळ कथा नाही, ही शक्तीच्या जन्माची पहाट आहे। उद्या आपण भेटूया पुढील अध्यायात।